जय जय राम. आज आपण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि नाम या विषयावरती चिंतन करणार आहोत. पण हे चिंतन आपल्या समोर मांडण्यापूर्वी मी माझा एक स्वानुभव तुम्हाला सांगतो की मला जन्मतःच दम्याचा आजार होता, व्याधी होती आणि त्याच्यामुळे मी अतिशय त्रस्त होतो. अशा परिस्थितीमध्ये जे जे काही उपाय शक्य होते ते सगळे करून झाले होते आणि आता हा आपल्या सोबतच मला घेऊन जाईल अशी एकंदरीत माझी शारीरिक स्थिती झालेली होती. अशा परिस्थितीमध्ये आमच्या गावचे एक सज्जनग्रस्त श्री दिलीप कुलकर्णी यांनी श्री क्षेत्र गोंदवले येथे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या दम्यावरती औषध मिळते म्हणून मी तिथे जावं असं त्यांनी सांगितलं आणि या निमित्ताने मी 3 वर्ष श्री क्षेत्र गोंदवले येथे गेलो. निश्चितच माझा दम्याचा विकार अंशतः नष्ट झाला, पण सोबत आणखी एक घटना माझ्या बाबतीत घडली आणि मला ती तुम्हाला सांगायची होती की गोंदवले इथे गेल्याच्या नंतर मी ज्या वेळेला महाराजांचं दर्शन घेतलं, तिथे बसलो आणि 3 वेळा मला तिथे जो काही राहण्याचा योग आला, या सगळ्यांचा परिपाक परिणाम असा झाला की हे जे नाम आहेत जे महाराज सातत्याने सांगत असत की तुम्ही फक्त नाम घेत जा, तर ते नाम माझ्या हृदयावरती गोंदलं गेलं. बघा, गोंदलं जाणं ही एक वेगळी घटना आहे. तुम्ही बघाल, आपल्याला नोंदण्याची इच्छा असते. माझा जप इतका झाला, मी हे दिलं, माझं नाव इथे लिहिलं गेलं पाहिजे, असं झालं पाहिजे. या सगळ्या याच्यामध्ये नाव नोंदण्याच्या प्रक्रियेत आपल्याला खूप रुची असते. पण नाम ज्या वेळेला गोंदलं जाते, बघा, त्या स्मृतीमध्ये मी माझ्या हातावर गोंदून सुद्धा घेतलेलं आहे. ही आठवण आहे. ते बाकीचं सगळं पुसलं जाईल, पण हे शेवटपर्यंत गोंदलेलं जसं माझ्या हातावरती हे अक्षर राहणार, तसं माझा पूर्ण विश्वास आहे की आता आयुष्य कधी संपो, मला पुढे कुठलाही जन्म मिळो, पण हे नाम माझ्यावरती अशाच पद्धतीचं दृढ गोंदलेलं राहील, यात मला तीळमात्र संशय नाही, शंका नाही. आमच्या गावखेड्यामध्ये तर असं म्हटलं जाते, ग्रामीण म्हण आहे की तू नांदून आली की गोंदून आली. बाईला असं म्हटलं जाते. म्हणले नांदून येणं आणि गोंदून येणं याच्यातला हाच अर्थ स्पष्ट होतो. म्हणून नाम हे गोंदून घ्यायचं असते. चला मग थोडीशी ही प्रक्रिया काय आहे, साधारणपणे नामाचा काय संबंध आहे, याच्याने ज्या श्रद्धेने ज्या भक्तीने आपण या नामाचा उच्चार करत असतो, याच्याविषयी महाराज जे आग्रही होते, असं का होतं, काय कारण आहे त्याचं, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार आज करणार आहोत. म्हणून सर्वप्रथम ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी नामाचा आग्रह वारंवार यासाठी धरला की देशकाल परिस्थितीप्रमाणे साधनाची निवड असते आणि म्हणून कलियुग आणि या कलियुगाचं साधन हे नाम असल्या कारणामुळे सकलांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून या नामाचं साधन हे अत्यंत महत्वाचं आहे. आता ह्या नामाची जी काही प्रक्रिया आहे तीही आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. मग कलियुगामध्ये नामच का साधन आहे, योग का साधन नाही, किंवा अन्य साधन का याचे नाही आहे. आता उदाहरण म्हणून पहा की आपण योग साधना करायला गेलो तर कधी आपलं शरीर त्याच्यासाठी सक्षम असत नाही. पुन्हा जसं उदाहरण पहा, तुम्ही बाहेर फिरायला गेले. आता फिरायला गेल्याच्या नंतर किंवा बाहेरच्या याच्या ठिकाणी बसून आपण प्राणायाम करायला गेलो तर बाहेरचीच हवा इतकी प्रदूषित आहे की कोणता शुद्ध प्राणवायू आपल्या नाकातून आतमध्ये जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा की अंतस्थ स्थिती जितकी प्रदूषित तितकी बाह्य मंडलामधली स्थिती प्रदूषित. अशा वेळेला आणि आपली शारीरिक स्थिती तशी नाही. पण नाम हे असं साधन आहे
की याला काळ वेळ नाम उच्चारिता नाही. इथे काळ वेळाचा आणि याचा प्रश्नच येत नाही. अगदी नाथ महाराज म्हणतात, हरी बोला देता हरी बोला घेता, सर्व कार्य करता हरी बोला, हरी बोला लोकांती, हरी बोला एकांती, देह त्यागांती हरी बोला, हरी बोला नातर आबोला, व्यर्थ गलबला करू नका. इतके सगळी संत मंडळी ही नामाच्या संदर्भात आग्रही आहे. पण मी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या विषयी ज्या वेळेला विचार करतो, चिंतन करतो, त्यांची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर ज्या वेळेला येते, त्यावेळेला मला फक्त एकच गोष्ट डोळ्यासमोर, दृश्य एकच दिसत असते की बघा, श्रीमद भागवत ग्रंथाच्या संदर्भाने जर बोलायचं झालं तर या सृष्टीमध्ये, आपल्या भारत भूमीमध्ये भगवंताचे 24 अवतार झाले, ज्याच्यात प्रमुख दशावतार आहेत, काही अंश अवतार आहेत, वेगवेगळे. मला अवतार मीमांसेकडे जायचं नाही. पण त्या वेळेला भगवंतानी जे जे अवतार धारण केले त्या अवताराच्या मीमांसा त्या ठिकाणी आहे. पण एक महत्वाची गंमत बघा कशी आहे की ज्ञानाला असं वाटलं की ह्या भगवंताच्या ठिकाणी मला सुद्धा काही हे करता आलं पाहिजे, म्हणून त्या ज्ञानाने सुद्धा सगुण रूपाने अवतार धारण केला. ते म्हणजे आमचे माऊली ज्ञानेश्वर महाराज. या सगळ्या योगांना सुद्धा असं वाटलं, जसं कृष्ण अवतारामध्ये त्या वेदगर्भीच्या श्रुती, त्या वेदांच्या रुचा, त्यांना सुद्धा असं वाटलं की आम्ही इतक्या दिवसांपासून भगवंताची स्तुती गातो आहे, पण त्याच्या प्रत्यक्ष लीलेमध्ये त्याच्या सोबत आम्हाला सहभागी होता यावं, याच्यासाठी त्या वेदगर्भीच्या श्रुती त्या जशा गोपीच्या रूपाने अवतीर्ण झाल्या आणि भगवंताच्या सोबत रममाण झाल्या, त्याला प्राप्त करत्या झाल्या. ह्या जसा त्यांनाही हे आवरलं गेलं नाही आहे, तसा ज्ञानाने सुद्धा सगुण रूप धारण केलं, तसं नामाने सुद्धा सगुण रूप धारण केलं. आणि ते नामाचं असं निर्गुणाचं सगुण रूपाने अवतार घेतलेलं जर कोणी असेल तर ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत. आणि मी तर असं म्हणेल की नामानेच नामाची महिमा सांगितली. आणि मग तुम्ही पाहाल संत मालिकेमध्ये नामदेव महाराज आहेत. वेगवेगळ्या संत मंडळींचे नाव आपल्याला घेता येतील की ही संत मंडळी माझ्या दृष्टिकोनातून ही तीच आहेत की ज्यांनी अशा पद्धतीचं अवतार धारण करून त्या भगवंताला कसं प्राप्त करून घेता येते हे आम्हा जीवजंतूला त्या माध्यमातून शिकवलेलं आहे. म्हणून अवतार जे संतांचे झाले त्या अवतारांच्या मीमांसा ह्याच आहे. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, बोली आले बोले बोल धनी विठ्ठल निध. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. म्हणून हे काय आहे, हा कसा आचार करता येतो, याचं प्रत्यक्ष आचरण त्यांनी आपल्या निजी जीवनामध्ये आपल्या समोर करून दाखवलेलं आहे. आता पुढे जाऊन विचार करू की चला तुम्ही एवढा आग्रह करताय आणि इतकं सांगताय महाराज, तर आम्ही हे नाम घेऊ. पण या नामाने काय होईल, खरंच असा आम्हाला आमच्यावर याचा परिणाम होईल का? मला खूप जण असा प्रश्न विचारतात की नुसतं राम 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 कृष्ण हरी कृष्ण कृष्ण राधे राधे असं म्हणून काही होऊ शकते का? याच्यात काही खरंच हे आहे का? तो एक मला सांगा. मी तुमची सर्वांची क्षमा मागून बोलतो आणि तुम्हालाच विचारतो की सांगा, एखादा माणूस जर आपल्याला अर्वाच्य भाषेत बोलला, त्याने जर आपल्याला शिवीगाळ केली, तर आपल्याला त्यावेळेला त्याचा आपल्यावर परिणाम होतो. त्याने आपली स्तुती केली, त्याचा परिणाम आपल्याला होतो. याचा अर्थ त्यांनी त्यावेळेला अर्वाच्य बोलताना म्हणा किंवा स्तुती करताना म्हणा काही शब्दच वापरले की नाही. मग जर शब्द वापरले, तो बोलला आणि त्याचा परिणाम आपल्यावर चांगला किंवा वाईट झाला, याचा अर्थ शब्दांचा किंवा त्या अक्षरांचा परिणाम आमच्यावर होतो, हे स्पष्ट आहे. मग जर अर्वाच्य भाषेचा परिणाम होऊ शकतो, स्तुतीचा परिणाम होऊ शकतो, तर माझ्यावरती नामाचा परिणाम का होणार नाही? म्हणून ही शृंखला थोडीशी समजून घेतली पाहिजे. म्हणून थोडीशी याची जर प्रक्रिया पाहिली तर साधारणपणे जपामध्ये मनोमय जप, उपांशु जप आणि वैखरीने केलेला जप अशा 3 प्रकारचा जपाचा वर्णन आलेला आहे. याच्यामध्ये जर वाणीचा विचार केला तर परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी असा क्रम आहे. आता एखादा शब्द ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला ही संपूर्ण प्रक्रिया कशी होते,
परेतून याचा उगम होऊन प्रत्यक्षात वैखरीमध्ये तो येतो आणि वैखरीने आपण तो शब्द बोलायला लागतो. ही साधारणपणे संवादाची किंवा बोलण्याच्या प्रक्रियेचा माध्यम आहे. मग आता इथे एक सुंदर क्रम सांगितलेला आहे. कसा की जसा पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हा जसा एक क्रम आहे, तो आपण आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी अशा क्रमाने इथे आलो आणि याच्या विरुद्ध क्रमाने आपल्याला जायचं आहे. तो वैखरीने सुरुवातीला इतकं नामस्मरण करावं की ते वैखरीतून माध्यमातून पश्यंती आणि पश्यंतीतून परेत जावं. आणि हा परयमध्ये झालेला जो जप आहे शेवटी हा खूप छान अशा पद्धतीने होत असतो. हे नेमकं कसं करावं त्याची एक सुंदर प्रक्रिया मी तुम्हाला समजून सांगतो आणि मग आपण थांबूया. बघा, जसा एखादा गायक ज्या वेळेला गायन करतो त्यावेळेला त्याच्या मागे मोठमोठे तानपुरे घेऊन बसलेले दोन आपल्याला दिसतात. त्या तानपुऱ्याला जर तुम्ही नीट बघितलं तर त्याला वेगवेगळ्या धातूचे 5 तार असतात, काही खुंट्या असतात आणि गायक ज्या स्वरामध्ये गाणार आहे त्या स्वरामध्ये तो तानपुरा लावलेला असतो. आणि जर तो तानपुरा तसा लागलेला नसेल तर त्याचं जसं गाणं बिघडते तसं तनके तंबुरे में आपल्या ह्या शरीरामध्ये या पंचप्राणाचे हे 5 तार आहे आणि हा जर प्राण बिघडलेला असेल तर मग मात्र त्या जपामध्ये आपलं चित्त लागत नाही किंवा जप करतोय मध्येच दुसऱ्या गोष्टी डोक्यात यायला लागून जातात. या सगळ्या काही ज्या प्रक्रिया आहेत असं जर होत असेल तर समजावं की कुठेतरी ही प्रक्रिया बिघडते आहे. म्हणून सुरुवातीला जसा तो गायक त्या तानपुऱ्याच्या स्वरावरच गातो तसे आपले श्वास आणि त्याच्यावर ते लक्ष केंद्रित करून जर या जपाची प्रक्रिया आपण शांततेने एकांतामध्ये आरंभ केली तर तुम्हाला हळूहळू असं लक्षात येईल की तुमचा वैखरीचा जप जरी बंद झाला तरी आतमधून अनाहत नादाच्या रूपाने तोच मंत्र जप कसा सुरू आहे याची उत्तम प्रचिती त्या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. म्हणून लावणिया मृदंग श्रुतिटाळ घोष आणि सेवू ब्रह्मरस आवडीने असं जे संत म्हणतात ते याच अर्थाने आहे की हे सगळं लावून घ्यायचं असते. आणि अशा पद्धतीचं जर आपल्याला हे करता आलं तर मग याच्याने काय होते की तो नामच योग होऊन जातो आणि हा नामयोग या कलियुगामध्ये साधण्यासारखा सोपा आणि सरळ उपाय आहे. पण याच्यामध्ये आणखीन एक गंमत आहे की तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. साधही आहे, सोपही आहे, सुलभ आहे, गोमट आहे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये हा त्याच्यासोबत जोडलेला शब्द आहे. नामसंकीर्तन साधन परी सोपे, चढतील पापे जन्मांतरीची. आणि याच प्रकाराने ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी या नामाची महिमा ज्या पद्धतीने सर्वांना समजवली, सांगितली तर ती एक आपल्या आपमध्ये एक योगशास्त्र आहे. आणि त्या पद्धतीचा अवलंबन जर आज आम्ही प्रत्यक्षात आमच्या जीवनामध्ये करतो तर निश्चितच तो लाभान्वित झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून नाम गाऊ, नाम ध्याऊ, नाम विठोबासी वाहू, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. म्हणून मला वाटते की धुणं धुताना, स्वयंपाक करताना, गाडी चालवताना, घरात स्वयंपाक करताना असेल, आणखीन काहीही कार्य करताना योगा करता येणार नाही, मात्र नाम नक्की घेता येते. याच्यापेक्षा आणखीन सोपं साधं सुलभ साधन असू शकत नाही. आणि इतकंही करून जर आपल्याकडून नाम घेतलं जात नसेल तर तो आपला आळस आहे असं समजून आपल्या आत्मपरीक्षणाला आपणच समोर जावं आणि भगवंताला प्रार्थना करावी. मला तर वाटते की गोंदवलेकर महाराजांचं जरी तुम्ही नुसतं स्मरण केलं आणि त्यांनाच विनंती केली की महाराज मी खूप प्रयास करतो हो, पण हे नाम माझ्या मुखात येत नाही किंवा माझी त्याच्यामध्ये स्थिरता होत नाही, मी काय करू. अशा वेळेला अनन्य भावाने तुम्ही शरण जा. बघा तुम्हाला अनुभव येईल की ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या सीम कृपेने आपल्या मुखामध्ये त्या प्रभूचं नाम आल्याशिवाय राहणार नाही, यात मला तीळ मात्र संशय नाही. म्हणून नामाचा या कलियुगामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. आणि जसं आज विज्ञानाच्या दृष्टीने टेक्नॉलॉजी, यंत्रयुग, विज्ञानयुग या पद्धतीने जसं विकसित आहे तसा आध्यात्मिक क्षेत्रात जर विचार केला
तर आजच्या सर्व जीवनशैलीचा एकंदरीत विचार करता, आढावा घेता हेच लक्षात येते की आमची जी शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक स्थिती झालेली आहे, त्या स्थितीमध्ये आता आम्ही अन्य नामाव्यतिरिक्त दुसरं साधन करू शकत नाही. आणि बघा, हे किती आधी त्यांनी लक्षात घेऊन आणि आम्हाला हे सांगितलेलं आहे. मला वाटते की जर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रती आपला भाव व्यक्त करायचा असेल तर चला आपण आजच सर्व मिळून संकल्प करूया की एक दिवस माझा जेवणा वाचून गेला तरी चालेल, एखाद दिवशी आंघोळ नाही झाली तरी चालेल, एखाद दिवशी आणखीन कोणत्या कर्माशिवाय राहावं लागलं तरी चालेल, पण मी एकही दिवस असा जाऊ देणार नाही की ज्या दिवशी माझ्या मुखात मंत्र आलेला नाही, त्या मंत्राचं उच्चारण मी केल्याशिवाय राहणार नाही. या मंत्रामध्ये खूप मोठी शक्ती आहे आणि ती जर शक्ती असेल तर ती प्राणाची आहे. आणि दुसरी गोष्ट, जर त्याची दुसरी बाजू पाहिली तर नाम या शब्दाला जर तुम्ही उलट करून वाचलं तर नाम मना, याचा आपल्या मनाशी संबंध आहे. म्हणून आज जे मानसिक ताणतणाव आहेत किंवा मानसिक स्थिती जी बिघडते आहे त्याच्या संतुलनासाठी, त्याच्या स्थैर्यासाठी सुद्धा हेच रामबाण औषध आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा आग्रही आहे की आपण नामाशिवाय राहू नका. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा दाशी झनी, इकडे तिकडे न होता हेच नाम आपण घेत राहावं आणि ते तुमच्या मुखात येवो अशी समर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या श्रीचरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. जय श्रीराम.